उमरगा शहर आणि परिसरात सुरू असलेला गुडगुडी हा जुगार प्रकार थांबवून संबंधितांवर कठोर कारवाई करावी. ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनचे पोलीस प्रशासन आणि आमदार महोदयांना निवेदन. यापूर्वी 14/6/2024 आणि 16/4/2025 रोजी निवेदन देऊन देखील उमरगा शहरामध्ये गुडगुडी हा जुगार प्रकार पूर्णपणे थांबला नसल्याने 11 डिसेंबर 2025 रोजी ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनने पुन्हा या विषयाला वाचा फोडली आहे. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहर आणि परिसरात गुंडगिरी आणि अवैध धंद्यांचे हब झालाय. जुगार, खाजगी सावकारी, अवैध धंदे हे वाढत्या गुन्हेगारीचे प्रमुख कारण आहे. यापूर्वी देखील अनेक वेळा निवेदन देऊन उमरगा शहर आणि परिसरात सुरू असलेल्या गुडगुडी या जुगार प्रकाराकडे, त्यामुळे अनेकांचे संसार बर्बाद होत असल्याकडे ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनने पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले होते. परिणामतः पूर्वी अनेक ठिकाणी सुरू असलेल्या गुडगुडी या जुगार प्रकाराला आळा बसला असला तरी अजून देखील उमरगा शहरातील मेन रोड वरून इंदिरा चौकाकडे जाण्याच्या मार्गालगत प्रभात हॉटेलच्या मागील बाजूस गुडगुडी आणि मटका अड्डा सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. दिनांक 11 गुरुवार रोजी फाउंडेशनच्या वतीने पुन्हा एकदा पोलीस प्रशासन आणि आमदार कार्यालयास निवेदन देण्यात आले. गुडगुडी या जुगार प्रकारात अनेक वेळ पैसा वाया घालवतात. त्यातून नैराश्य, कौटुंबिक ताणतणाव, कर्जबाजारीपणा वाढून सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येत आहे. अशा परिस्थितीत गुडगुडी आणि मटका यांसारखे अवैध जुगार प्रकार थांबवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलणे आणि जुगार प्रकार कायमचा बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कारवाई सुरू न केल्यास या प्रकारावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला. निवेदनावर सत्यनारायण जाधव, ॲडव्होकेट ख्वाजा शेख, ॲडव्होकेट अर्चना जाधव, राजू भालेराव, करीम शेख, ज्योती माने, शबाना उडचणे, धनैया स्वामी, किशोर बसगुंडे, कविता चाळी, मुस्कान शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. GTV मराठी, जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव.